शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 72 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातच सातपूर विभागात 20 पैकी 14 नगरसेवक सातपूर भागात निवडून आले आहेत. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 मध्ये संपूर्ण पॅनल भारतीय जनता पक्षाचा निवडून आल्यामुळे सातपूर राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्व ग्रामस्थांच्या वतीने तसेच काळे फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ ठेवण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अगोदर सर्व मान्यवरांच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजक रमेश तात्या काळे हे होते. यावेळी काळू काका काळे, भिवानंद काळे, नाना वाणी, राजू सोनवणे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना रवींद्र बाबुराव काळे यांनी केली तर सूत्रसंचालन राहुल मोगल काळे यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सत्कारमूर्ती सविताताई रवींद्र काळे, मानसी योगेश शवरे, सोनाली तुषार भंदुरे, नितीन बाळा निगळ, निवृत्ती अण्णा इंगोले यांचा भव्य सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन रवींद्र नाना काळे यांनी केले. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सगळ्यांचे आभार आणि जसे नागरिकांनी आम्हाला भरभरून मतदान केले तसेच भरभरून आम्ही नागरिकांना विकास कामे करून दाखवू असे सांगितले.
दिला. त्यानंतर आपलं गाव तर या ठिकाणी नगरसेवक असतील काही मंडळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी देऊ शकतात. आपण तर सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी 4 नगरसेवक निवडून दिलेले आहे. निश्चित या भागात सर्वात जास्त विकास कामं आम्ही 4 तुमच्या सर्वांच्या साक्षीने करू. आणि गेली 30 वर्ष यावेळी रमेश दत्त्या काळे, मोगल दत्त्या काळे, आनंदा काळे, वसंत पंडित, शामराव काळे, विनोद काळे, राजू सोनवणे, भिवानंद काळे, रवींद्र बाबुराव काळे, काळूकाका काळे, राजाभाऊ सिंग यांच्यासह सातपूर परिसरातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.